शिंदे हॉस्पिटलला आलो होतो साहेब. आपण काल ज्या लाडक्या बहिणीला आणलं ना, तर त्यांची चौकशी केली आणि इथे डॉक्टरांना पण भेटलो. तर आता त्यांचं जे ऑर्गन ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं ते थोडंसं काही टेक्निकल कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेलं आहे. तर आता मग आम्ही पुढे ढकलण्यात आलेलं आहे काही टेक्निकल कारणास्तव. कारण ते जे ऑर्गन मिळालं ते नानावटी हॉस्पिटलला गेलं आणि आणखी एका हॉस्पिटलला गेलं. यांचा दुसरा नंबर होता, एक जसलोकला गेलं. तर इथल्या डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाशी आता मी चर्चा केलेली आहे. तुमचा संदर्भ दिला की एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण आहे आणि हिला आपल्याला प्रायोरिटीने घ्यायचं आहे. तर आता मी सगळी प्रक्रिया केलेली आहे. मी ह्यांच्या संपर्कात आहे. त्यांना आता गावाला सोडायला स्टेशनला मी चाललोय. अकोल्याला ते आता परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या परतीच्या प्रवासाची पण व्यवस्था करून दिली आहे. तर तो त्या एकदम परत साधारणतः जेव्हा ब्रेन डेड पेशंटचं जेव्हा कळेल माहिती हॉस्पिटल प्रशासनाला, तेव्हा हॉस्पिटल प्रशासन त्यांनाही संपर्क साधणार आणि आपल्याला पण फोन करणार. कारण तिथं संदर्भ तुमचा दिला, एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. त्याच्यामुळे आता जे काही प्रायोरिटीनं मिळेल ते ऑर्गन या ताईंना मिळेल आणि त्यांचं हो 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 नाही साहेब, मी आता हॉस्पिटलमध्येच होतो. तर जे ब्रेन डेड पेशंटचे ऑर्गन होते ना, ते प्रायोरिटी नंबरला 1ला त्या ठिकाणी द्यावे लागले आणि ह्यांचा नंबर 2 होता. साहेब एकदा बोलता आपल्या एकदा बहिणीशी बोला ना साहेब. देतो साहेब, 1 मिनिट साहेब देतो. साहेब. हॅलो. नमस्कार दादा. हो. नाही दादा, नाराज झाली पण जाऊ द्या. मला तुमच्यासारखी भाऊ माझ्या सोबत असल्यावर मग काय अजून पाहिजे मला. होईलच, आज न उद्या होईलच. बिलकुल माझ्या पाठीमागे तुमच्यासारखे भाऊ, गिरीश दादा सारखे भाऊ असल्यावर मग मला काळजी करण्याची गरजच नाही दादा. नाही बिलकुल नाही. काल म्हटलं दादा, खरोखर मला जसं की माझे वडील किंवा माझा सख्खा भाऊ माझ्यासोबत असल्यासारखं वाटलं सर. मला खूप आधार वाटला तुमचा. हो बिलकुल सर. म्हणजे आनंद आम्हाला नक्कीच, पण त्यातूनही एक आनंद मला असं वाटते सर की चला ऑपरेशन माझं आज ना आज ना उद्या होईलच सर तुमच्या आशीर्वादाने. पण त्यातल्या त्यात म्हणजे मला तुमचा सहवास मिळाला. मला हे फार त्याचा खूप आनंद वाटला सर. बिलकुल सर. हो मी दादांच्या संपर्कात आहेच. मी नंबर वगैरे दिले मला दादांनी. सगळे खूप सहकार्य झालं सर. नुसतंच मला मुंबईत आणून सोडलं नाही तर माझं पूर्ण जाईपर्यंत माझी काळजी घेतली सर. पूर्ण धन्यवाद सर. धन्यवाद. बिलकुल. चल.